ग्रुपला सुरुवात करण्यापूर्वीचं पहिलं वाक्य, आज सगळ्यांनी सगळ्यात अगोदर विचार करा की आपलं वय काय. प्रत्येकाचं वय वेगळं आहे. ते इतर शिक्षण, आर्थिक स्तर, घरंदाजपणा ते सगळं मरू दे. एवढा अवेअरनेस आपल्याकडे असता तर आपली इथं ओळखच झाली नसती. एवढी नक्की आपल्याला अक्कल आहे की आजच्या तारखेला आपलं वय किती आहे हे प्रत्येकाने आत्ता विचार करा. हा का करायचा? तर आता ह्याच्या पुढे आपण असेच वागत राहिलो तर किती राहिले? आपल्या हातात जगण्याचे किती काळ राहिला हा दुसरा विचार करा मित्रांनो. आणि तुमचं मनच तुम्हाला सांगेल की नाही, फारसं नाही राहिलेलं आता आपल्या हातात काही. असलेला काळ खूप गेला आयुष्यात. ते दारू प्यायला का गांजा प्यायला का चरस सोडला ते मुर्दे. मी बेतालपणाने वागण्याबद्दल, बेताल विचार करण्याबद्दल अगदी अथॉरिटीनी बोलतोय. त्याचं कारण मी पण अशीच माझ्या आयुष्यातली 10.5 वर्ष बेताल वागून, बेताल विचार करून वाया घालवलेला माणूस आहे. ते इतर मुर्दे कितव्या वर्षी आयुष्यात दारू आली, मग ती कशी वाढली, मग ती ड्रंकॉलॉजी, ते मुर्दे. दारू हे नुसतं एक निमित्त झालं. ओरिजिनल माझी हार्ड डिस्क क्रॅक झालेली आहे का हे जर मी तपासायला गेलो तर हार्ड डिस्क माझी क्रॅक झाली आहे की नाही हे मला कळत नसली तरी मला ती एकदा परत फॉर्मॅट करायला पाहिजे. अनेक चांगले प्रोग्रॅम्स ऑलरेडी त्याच्यात आहेत. ते मला जपून ठेवून उरलेलं जे काय वागणं आहे त्याच्यावरती एकदा बोळा फिरवता आला पाहिजे. ह्याचा अर्थ इतिहास पुसता आला पाहिजे असं नाही म्हणत आहे मी. आता मला निर्णय घेतला पाहिजे की काल केलेली चूक मला आजचा दिवस नाही केली पाहिजे. बघा, लॉजिकल बोलतोय का मी? मध्येच कोणीही काहीही अडवून वेडावाकडा प्रश्न विचारा. मी तुम्हाला सांगतोय असं की मला जर माझं जीवन बदलायचं असेल, याच्या पुढचं आयुष्य किती राहिलंय कोणालाच माहीत नाहीये. मला कुठं माहीत होतं माझ्या आयुष्यात 25 वर्ष एवढा मी जगेन म्हणून. कारण सर्व प्रकारचे अत्याचार मी माझ्या शरीरावर व मनावर केलेला माणूस होतो त्या 10.5 वर्षात. मला नव्हतं महेशराव वाटलं असं की मी इतकं जगेन, पण मी जगलो. विषय असा चाललाय, किती जगला त्यापेक्षा कसा जगला हा चॉईस आता परमेश्वराने, प्रकाशराव आपल्या हातात दिलेला आहे. आणि त्यासाठी मला सगळ्यात अगोदर कळलं पाहिजे की मला मदत पाहिजे आहे का. कारण माझ्या अंगामध्ये व्यसनाच्या काळामध्ये इतका अहंभाव भरला होता
की मी ह्याला टांगलं, त्याला टांगलं, त्याला टांगलं, त्याला टांगलं, माझं मी बघेन, तुझं तू बघ, मी माझ्या पैशाने पितोय. आता विचार करायची वेळ आली आहे की उरलेलं आयुष्य मला जर का समाधानाने घालवायचं असेल, आनंदाने घालवायचं असेल, तर मला मदतीची जरूर पाहिजे आहे का? तर ह्याच्यावरती मी काही काळ विचार केल्यानंतर, कारण मी मोडेन पण वाकणार नाही वाला आहे असा होतो, म्हणजे त्यामुळे मी काही काळ विचार केल्यानंतर की जो काळ तुम्हाला इथं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहून विचार करायला रेडीमेड तुमच्या घरच्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. कारण बाहेरच्या विश्वामध्ये एवढा विचार करत बसायला आपल्याला वेळ नसतो. इतर व्यवधानं आपल्या मागं खूप असतात. मग ती संसाराची असतील, कामधंद्याची असतील, पैसे मिळवायचे असतील, सामाजिक बंधनांची असतील. हे एकमेव अशी जागा आणि काळ आत्ताचा असा आहे की जेव्हा आपल्याला विचार करायला वेळ दिलेला आहे, मिळालेला आहे रादर, की आपल्याला मदतीची जरूर आहे का? तर मला काही काळ विचार केल्यानंतर मला समजलं की येस, मला मदतीची जरूर आहे. तर कसल्या मदतीची जरूर आहे? तर मी त्या मध्ये जाऊन सुद्धा उठाबशाच काढत होतो. पहिले 8 महिने मी उठाबशाच काढत होतो. मी काय असं शहाणा मुलगा नाही आहे. मी थकलो नव्हतो का? हो, थकलो होतो. तर माझी फर्स्ट प्रायोरिटी होती ते मला दारू न पिण्यासाठी मला मदतीची जरूर आहे. आता जेव्हा मी एखाद्या डॉक्टरकडे जातो, साध्या फिजिशियनकडे किंवा फॅमिली फिजिशियनकडे, तेव्हा मला तो विचारतो, बोला काय होतंय? तेव्हा आपण काय सांगतो? रे, कान दुखतोय, कोपर दुखतंय, मनगट दुखतंय, छातीत दुखतंय, पोटात जळजळ होतीये, डोळा खाजतोय, घसा खवखवतोय, व्हॉट एव्हर इट इज. माझ्या वेदनेचं स्वरूप, मला पाहिजे असलेल्या मदतीचं स्वरूप, हे जोपर्यंत मला समोरच्याला सांगता येत नाही तोपर्यंत तो डॉक्टर तुला मदत करू शकत नाही. आता माझा गुडघा दुखत असताना मी जर त्याला सांगितलं की माझा घसा खवखवतोय, तर तो घशावरचंच औषध देणार, तो गुडघ्याला लावायचं मलम देणार नाही. आणि मी परत बोंबलत, तो डॉक्टर भंगारे असं गावभर बोंबलत फिरणार. तर तसं नसतं मित्रांनो. आत्ताचा जो तुमचा काळ आहे किंवा माझाही काळ आहे, मला काय ते 25 वर्ष झाली म्हणजे मी लय शहाणा झालो असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. मला पण मदतीची जरूर आहे, आजही असतेच. म्हणजे फक्त आपला अहमपणा त्या मदतीची जरूर आहे हे व्यक्त करू देत नाही. फार अगदी चालताच येईना असं झालं ना की मग मी त्या गुडघ्याच्या डॉक्टरकडे जातो. तरी तिथं जाऊन मी म्हणतो घसा खवखवतोय. म्हणजे मी किती भंगारे? तो डॉक्टर भंगारे का मी भंगारे? तर मी भंगारे. आपली वय काही आपल्याला काय होतंय हे न सांगता येण्या एवढी लहान नाही आहेत. ज्याला बोलता येत नाही
ते एक 7-8 महिन्याचं मूल, त्याला काहीच सांगता येत नाही, ते नुसतंच रडतं. आईलाही समजत नाही का रडतंय, बापालाही समजत नाही. माझा मुलगा एकदा असाच अगदी तान्हा असताना, एक 6 महिन्याचा असताना रडायला लागला आणि ते तो रडणंच थांबवेना. मग त्याला उचललं आणि नेलं त्या चिल्ड्रन स्पेशलिस्टकडे. तर ते म्हणले काय हो? अहो म्हटलं रडत नाही, तो सारखा रडतोय, थांबतच नाही आहे. ठेवा त्याला इथं. तिथं त्या छोट्या टेबलावर ठेवलं. नाही असं नाही म्हणलं, पालथा ठेवा, थांबेल तो रडायचा. त्याला पालथं ठेवल्याबरोबर ढमाढम ढमाढम करून ते पाडला आणि लगेच रडणं थांबलं त्याचं. डॉक्टरला काय कळलं, याच्या पोटात गॅसेस झालेले आहेत. याला पालथा घातला की हा पादेल आणि रिलीज होईल. लगेच तो खेळायला लागला, हसायला लागला. हे त्या 6 महिन्याच्या मुलाचं ठीक आहे. आपली वय काय? आपण किती क्वार्टर पिऊन इथं आलोय नाही का? म्हणजे डायरेक्ट क्वार्टरवरच उतरलो मी. आपल्याला काही कळत नाही असं नाही, पण उगाचच आपलं कळतंय हो, पण वळत नाही. तू वळवळ थांबव पहिली. कम टू द राईट ट्रॅक. येस, मला मदत पाहिजे. मग कसली पाहिजे? तर मग आपल्याला कळतं आहो, आपल्याला प्रायोरिटी कळतात. बरोबर आहे ना भुजबळ? सगळ्यात अगोदर मला माझं टार्गेट काय? या मंदारसारखं माझं टार्गेट 1 वर्ष पूर्ण करणे. आता हे मंदारसारखं म्हणजे काय? त्या मंदारच्या सहवासात मी राहिलो तर मला त्याच्यासारखं व्हावंसं वाटणार आहे. अदरवाईज सगळेच तसे आहेत. कोण 5 महिन्यांनी पडतंय, कोणी 3 महिन्यांनी पडते, कोणी 6 महिन्यांनी पडतंय. म्हणजेच मला आता काय केलं पाहिजे? तर मला व्यसनमुक्ती मिळवायची असेल तर मला व्यसनमुक्त राहिलेल्या लोकांच्यात वावरलं पाहिजे. जसं दरवेळेला मागच्या वेळी मी पण सांगितलं होतं, मला सतार शिकायची असेल तर जो सतार उत्तम वाजवतो त्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. व्हायलिनवाल्याच्या शेजारी बसून काय मला सतार वाजवता येणार आहे का? नाही येणार. हे कळतं. पहिली प्रायोरिटी काय? काय होतंय तुम्हाला सांगतो. आपल्याला मदत का पाहिजे? आपल्याला मदत पाहिजे आहे त्याचं खरं कारण असं आहे की दर वेळेला आम्ही 8, 9, 10, 11, 12 पावलं सुद्धा पुढे जातो आणि त्या एक झाडभर 90च्या मोहात पडतो आणि 11 पावलं मागं येतो. म्हणजे इतके प्रयत्न करून आम्ही 12 पावलं पुढे गेलेली माणसं परत 11 पावलं मागं येतो आणि परत म्हणतो तरी मागच्या वेळेपेक्षा 1 पाऊल पुढं आहेच की नाही मी? 12 वजा 11 म्हणजे 1 आहेच की नाही मी? अरे भाड्या, त्यासाठी आधी 12 दिवस वाया घालवले रोज 1 पाऊल म्हणून. हे काही मला कळत नाही. ही त्या दारूची किंवा व्यसनाची ताकद आहे. मला ते सातत्याने योग्य दिशेने विचार करू देत नाही. हे त्या ॲडिक्शनचा ताकद आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर मला टॉप प्रायोरिटी बेसिसवर 1 वर्ष, आता 1 वर्ष म्हणतोय मी, तर 1 वर्ष आणि 2.5 महिने म्हणेन. 1 वर्ष आणि 2.5 महिने व्यसनमुक्त राहायचो. आहे का कोणाच्यात ताकद? हात वर करा. आहे? 2, 3, 4, 5 आहे. अरे आपल्यातल्या प्रत्येकाच्यात ताकद आहे. पडवळ तुझ्यात ताकद नाही करी. मग हात कधी? उद्यावर करायचं का?
आपल्यातल्या प्रत्येकाच्यात व्यसनमुक्त राहण्याची क्षमता खरोखरच आहे, कारण इच्छा तिथं मार्ग. आणि फक्त वंडे लावायचं आहे, फक्त आजचा दिवस नाही प्यायची आहे. रोज रात्री झोपताना स्वतःला शाबास म्हणायचं आहे. आपल्याला याच्या पुढे कोणीही शाबास म्हणणार नाही आहे. कोणी म्हणलं तर स्वतःच म्हणतो, ऑर अदरवाईज इतर व्यसनमुक्त मित्र म्हणतात. त्या विनायकला झालं बघा, किती लोकांनी कौतुक केलं त्याचं तिथं त्या मध्ये. मस्त रे मस्त, गळा भेट काय घेतली, मिठ्या काय मारल्या, चॉकलेट काय दिली त्याला, सगळं कौतुक सोहळाच असतो. दुसरी प्रायोरिटी आपली काय असते, तर दुसरी प्रायोरिटी माझं घर शांत राहिलं पाहिजे. घरामध्ये जर का समाधान शांतता असेल तर आपल्याला इतर सुखांचा आनंद घेता येतो, असं माझं म्हणणं होतं. अजून मला कशाला मदत पाहिजे होती रे, तर मला पैशाची मदत पाहिजे होती. कारण माझ्या डोक्यावर 4.5 लाख रुपये कर्ज होतं आणि ते सगळं 10 किंवा 15% महिन्याचं होतं. म्हणजे खचलोच होतो मी. त्यातनं बाहेर पडण्यासाठी मला कोणतरी एक बाप पाहिजे होता. बघा, म्हणजे मी त्याला बापसुद्धा म्हणायला तयार होतो. मी त्याला बापसुद्धा म्हणायला तयार होतो, कारण तो पैसे देईल असं मला वाटत होतं. आपल्याला पैशाची मदत नको आहे. आत्तापर्यंत आपल्याला खूप लोकांनी वेळोवेळी पैशाची मदत केलेली आहे. आपल्याला आयतं मिळालं की आपल्याला दात येतात. आपल्याला आयतं मिळालं की आपल्याला दात येतात. म्हणून आपल्याला खरी मदत कसली पाहिजे आहे, तर आता ह्याच्या पुढे दात न येण्यासाठी मी काय करू, याची मदत पाहिजे. अजून काय पाहिजे रे, म्हणजे आपल्याला असा एखादा डॉक्टर भेटला पाहिजे की ज्याच्याकडे इम्पोर्टेड पकडी येत. आला दात की उपट, आला दात की उपट, असे मित्र भेटतात बरं का, प्रोव्हायडेड तुम्ही त्यांच्याशी तितक्याच मनमोकळेपणाने. म्हणजेच तुला काय होतंय हे जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत तुला ह्यातनं गती नाही. याला बघा, याला वर्ष झालं, याला गती मिळाली, कारण तो रिसेप्टिव्ह माइंडनी सगळ्यांशी बोला वागायला लागला. समोरचा काय सांगतोय त्याच्यावरती विचार करायला लागला. त्याला काय वाटतंय ते मनमोकळेपणाने सांगायला लागला. तुम्ही जोपर्यंत व्यक्त व्हायला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या अस्तित्वाला धोका कायम आहे. मी जाहीररित्या तुम्हाला सावध करतो आहे, स्वतःच्या कोशात राहू नका. काय त्या आईला आपल्यात काय असं वेगळं आहे रे. आत्ता इथं जेवढे जण बसलेत ना, तेवढ्या सगळ्यांकडे जे आहे ना तेच म्हणजे माझ्याकडे पण तेच आहे, तुमच्याकडे पण तेच आहे. काय वेगळं आहे रे. कोणी अभिनय क्षेत्रामध्ये प्रवीण असेल तर कोणी कॉम्प्युटर क्षेत्रात प्रवीण असेल, कोणी CA असेल तर कोणी डॉक्टर असेल, कोणी IT पार्कमधला किंग असेल, कोणीतरी शेअर बाजारातला किंग असेल. प्रत्येकाचं फील्ड वेगळं आहे, बाकी काही नाही. बरोबर बोलतोय का मी देशपांडे? बाकी काय त्याच्यात. आपण इथं
माझं किती मोठं हे दाखवायला आलेलो नाहीये. माझी शेपूट जी पाचरीत अडकलेली आहे आत्ता, ती कशी सुटेल त्याचा विचार करायला, तो विचार सांगायला, समोरचा माणूस त्यातनं कसा सुटला रादर, हा ऐकायला. आणि आता प्रकाशराव परत अडकायचं नाहीये आपल्याला. प्रकाशरावांना 1 वर्ष झालं का डिस्चार्ज घेऊन? अजून 15 दिवसांनी तुम्हाला डिस्चार्ज घेऊन 1 वर्ष होणार. किती तारखेला होणार? हा, 20 ऑक्टोबरला त्यांना पण वर्ष होत आहे बघा डिस्चार्ज घेऊन. याचा अर्थ मला असं सांगायचंय की इथनं डिस्चार्ज घेऊन जर का स्वतःचे विचार व कृती सातत्याने मॉनिटर आपण करत राहिलो तर 1 वर्ष पूर्ण करणं हे सगळ्यांनाच सहज शक्य आहे. आणि एकदा 1 वर्ष पूर्ण झालं की नाही की आत्ता मंदार म्हणला त्याप्रमाणे त्याची गोडी लागते. त्या मंदारने कितीही सांगू दे, मग ते असं छान वाटतं, मग ते हे वाटतं, मग मी तो टी शर्ट घातल्यावर मला आरशात बघावंसं वाटलं, ते चितळेच्या श्रीखंडासारखं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः खाऊन बघत नाही तोपर्यंत लोकांनी त्याची कितीही वर्णनं केली तरी त्याची गोडी तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी स्वतःच 1 वर्ष पूर्ण करायला पाहिजे. हा, हो हो हो, पिंक क्लाउड डेज ना येतात ना, पिंक क्लाउड स्टेज येते. मग त्या पिंक क्लाउड स्टेजमध्ये मी व्यसनमुक्त मित्रांच्यात राहिलो आणि मनमोकळेपणाने बोललो. नुसतंच राहिलं म्हणजे आपलं ते बापानी अकाउंट्सच्या क्लासला घातल्यासारखा त्या वर्गात जाऊन बसतोय, तिथं काहीतरी तो मास्तर बोलतोय आणि तिथनं परत आल्यानंतर परत घरी येऊन जेवतोय, असं नाही. आपल्याला काय होतंय हे सांगता आलं पाहिजे ना रे. विषय आजचा असा आहे की आपल्याला मदत पाहिजे का? तर हो पाहिजे, मला तरी पाहिजे, आजही पाहिजे. मी आत्ता इथं जे आलेलो आहे ना ते सुद्धा तुमच्याकडनं मदत घेण्यासाठीच आलेलो आहे मी. आता कोणतरी तुम्ही म्हणाल आम्ही काय मदत करणार तुम्हाला. अरे तुमच्यातल्या प्रत्येकाकडे खूप काही असं आहे की जे दुसऱ्याला तुम्ही देऊ शकता, नक्की आहे. पण आपल्याकडे नेमकं काय आहे हेच मुळे आपल्याला माहीत नसतं. जे नाही आहे ते जगाला दाखवायचा प्रयत्न करत राहिल्यामुळे तेच खरं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. मी ना तुम्हाला सांगतो, माझे खूप प्रश्न होते, एक 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 करून सगळे सुटत चालले. याचा अर्थ आज माझ्या जीवनात काहीच प्रश्न नाही आहे असं नाही. आता एवढं लेखा 25 वर्ष झाली सोबर आहे वगैरे तोंडवर करून बोलतोय. मग परवा त्या 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं मला. माझं शुगर डाऊन झाली आणि BP डाऊन झालं आणि 50,000 रुपये एकरकमी खर्च झाले. तेव्हा किती जीव तळतळला. तेव्हा अक्कल नव्हती का आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार. मग मी आपली काहीतरी समर्थन करतो. काय झालं ते काय झालं ॲक्च्युली ते पाऊस होता ना, मग मी चालायला जाईन असा झालो ना. मग चालायला नाही जाईन असं झाल्यामुळे ना माझं पोट साफ नाही ना झालं. मग ते असं झालं. तू काय बोलतोय राव, तू मुद्द्याचं बोलतच नाहीये.
तुला हॉस्पिटलमध्ये एवढी 50,000 रुपये खर्च करायची वेळ का आली? याचा अर्थ तुला अजूनही तुझ्या शरीराची सातत्याने ते दोघंही झोपले बहुतेक. कसं नशीब असतं बघा एकेकाचं. देव देतो. मी असाच होतो. देव जेव्हा वाटत होता तेव्हा मी डबडं घेऊन आतमध्ये बसायचो. माझ्या नशिबातच नाही, त्याला काय करणार. विषय असा चाललाय मित्रांनो, इट्स अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल. नाही आणि तसं काय नाही रे, मी काय लगेच मरणार नाही. अरे कोणी लिहून दिलंय का तुला तू मरणार नाही? पटापटा पटापटा माणसं मरतायत सध्या. रोगराई, साथी, दारू पिणे, गांजा ओढणे, ॲक्सिडेंट होणे, पट 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 माणसं मरतायत. तुम्हाला सांगतो मी. आता आपल्याला मरायचं नाहीये म्हणून ते मी क्वेश्चन ऑफ सर्वायवल म्हणतोय. तेव्हा आता आपल्याला मदत मागितलीच पाहिजे. आरंगीत तुला कसली मदत पाहिजे रे, सांग बरं तुम्हाला आत्ता. जो संदेश आला जो कंटिन्यू राहणार त्याच्याशी पूर्ण आवश्यक आहे, तीच मला मदत आहे. मला आलं प्रॉब्लेम की बोलायचं लोकांशी. व्हॉट ही सेज इज करेक्ट. आला प्रॉब्लेम की त्वरित विचारतो तो समोरच्याला, बरोबर ना. काय करायचं आत्ता मला काय होते असं कुठे. आणि देशपांडे लिमिट आहे का हो? मी दिवसातनं एकदाच फोन करीन. हा असं कुठे असतंय वय? किती वेळा फोन करा, कोणालाही करा, तुम्हाला काय होतंय ते सांगा ना. आता ह्या जरी इथं बसला असला ना, 1 वर्ष झालं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, तरी कुठं तरी तो नवीन असल्यामुळे त्याच्या मनात असणारच आहे, आईला एक टिकेल की नाही कोणाच ठाऊक, आहे की नाही तुझ्या मनात. त्याचं कारण असं आहे की तो नवीन आहे अजून. बोल बोल विनायक, काय म्हणतो? कालच्या शेअरिंगमध्ये मी ऐकलं, हां बायकोने जरा मसाले भात केला होता. बायको निघून गेली. हां मसाले भात खायला मग उघडायला गेला आणि वासाने तो स्लिप झाला. म्हटलं एक 90 पी मग मसाले भात खाऊ. तो गेला तो 30 महिन्याला आरोपित होता. मसाले भात तसाच राहिला. ऐकलं का? तो काय सांगतोय, काल त्यांनी कुठे शेअरिंग ऐकलं का? कुठे गेला होता काल? प्रेरणा समूहाला गेला होता काल तू. हां संजू दादा. हां बायकोनी मसाले भात केला होता आणि मग तो खाण्यासाठी गेला आणि त्या वासाने त्याला वाटलं हा क्या बात आहे, मस्त रे मस्त. मसाले भात म्हणजे काय? नुसता मसाले भात कसा खायचा? एक 90 पिऊ आणि मग खाऊ. पुढे 1 महिना तो मसाले भातात किडे झाले, तरी हा 190 परत 90 आलोच, चालूच राहिलं. विषय चाललाय काय? आपल्याला ऑब्सेशन केव्हाही कोणत्याही गोष्टीतनं येतं बरं का. त्याला वाईल्ड कॉल असे म्हणतात. आपल्यातल्या प्रत्येकाला कधी दारू प्यावीशी वाटेल हे काही सांगता येत नाही. प्रकाशराव बरोबर बोलतोय का? मग आता याचा अर्थ मी काय त्या कोपऱ्यामध्ये गुडघ्यात मान खाली घालून बसून राहायचं का? नाही बसून राहायचं. वेळीच मदत मागायची. मी नवीन होतो ए मध्ये, तेव्हा तो प्रद्युम्न मला सांगायचा, आपण काय करतो माहिती का, ती पाल खांद्यावर पडली आहे ना तर ती पटकन झटकून टाकतो की नाही, टाकायला पाहिजे. पण आपण काय करतो, त्या पालीकडे बघत बसतो. मग ती काळ्या डोळ्याची आहे का घाऱ्या डोळ्याची आहे, ती माझ्याकडंच बघतीये का,
ती मायाकडं बघून जीभ बाहेर काढतीये का? अरे झटकती अगोदर. नाही पण मी बघतोय. अरे मग पिणार तू, मग पिणार तू. म्हणून त्वरित ज्या क्षणी आपल्या मनात दारू प्यायचा विचार येतो त्या क्षणी देशपांडे कोणालाही फोन करा आणि मदत मागा. मदत मागण्यात कुठल्याही प्रकारचं कमीपणा वाटू देऊ नका. तू लहान असताना सायकल शिकला की नाही रे? तुला कोणी शिकवली सायकल? हा, पडत झडत पण घरच्यांनी कोणीतरी धरलं की नाही सुरुवातीला मागचं? हा, आजीनी धरली ना सायकल आधी. बघा आहे का, साधी सायकल जरी चालवायची असली ना, आपल्याला शिकायचं असेल, पडत झडत बरोबर आहे, पडल्याशिवाय येणारच नाही. आता तू किती वर्ष झाली सायकल नाही चालवली की नाही? चालवली का? हा, आत्ता तुला एक सायकल दिली तर चालवता येईल का? सायकल नाही चालवता येणार, बॅलन्स नाही करता येणार. ट्रॅफिकचा काय विषय वेगळा नको बोलू रे. तुला आत्ता सायकल दिली आणि 2 पॅडल मारायला सांगितले तर तू पडशील का? नाही पडणार. व्हेरी सिंपल. एकदा सॉबरायटीची चटक लागली की नाही पडत माणूस. जोपर्यंत तुम्ही त्या सायकलला पॅडल मारत राहताय देशपांडे, तोपर्यंत तुम्ही पडणार नाही. आपल्याला सायकलची रेस खेळायची नाहीये. आपल्याला सायकलवरनं फक्त प्रवास करायचा आहे. म्हणून आपल्याला जोपर्यंत पॅडल मारतोय, म्हणजेच मी माझ्या व्यसनमुक्तीसाठी जोपर्यंत रोजचा रोज प्रयत्न करतोय, तोपर्यंतच माझी व्यसनमुक्ती टिकणार. नंतर मी आपटणार. आपला सगळ्यांचा इतिहास हेच सांगतो. म्हणूनच मला माझ्याबरोबर सायकल चालवणाऱ्यांची मदत पाहिजे. नाही, मला म्हणजे ती साधी सायकल नाहीच चालत, मला ती रेसर. अरे आधी बस तू घोड्या त्याच्यावर. ती रेसर सायकल आहे का काय? गिअरवाली आहे का काय? गिअरवाली असली तर काय पॅडल मारायला लागत नाही काय? काहीतरी सांगतो विनायक, मारायला लागतं ना पॅडल. त्याच्याकडे आहेत सगळ्या सायकली. अहो सगळं आहे आपल्याकडं, फक्त आपण पॅडल मारत नाही. का पॅडल मारत नाही? पडवळ बरोबर बोलतोय का मी? का पॅडल मारत नाही? जे लोक पॅडल मारतायत त्यांच्यात आम्ही वावरत नाही. पटलं का हो तुम्हाला? कोणाला काही ह्याच्यामध्ये ऍड करायचंय का? बोला. कुठं मी काही इलॉजिकल बोललो का? आपण सांगितलं की निर्व्यसनी मित्रांपेक्षा देखील व्यसनमुक्त मित्रांच्या सोबत राहा. अगदी बरोबर आहे. आपण सगळे व्यसनमुक्तच आहोत आज. आपल्यातला कोणीही निर्व्यसनी नाही. आपण सर्व प्रकारची शेणे खाऊन इथं आलेलो आहोत. कोणाला वाटतं रे असं मी नाही शेण खाल्लं म्हणून? एकही हात नाही वर आला. का नाही आला? सगळ्यांना माहिती आहे आपलं चुकलं. मग आता आपल्याला मदतीची जरूर आहे. आता आपल्याला आपलं जीवन सावरायचंय. त्यासाठी मला तुम्हा मित्रांच्या संगतीची जरूर आहे असं बोलतोय मी. मी काही येडा आहे का? मला काय बायको घरात ठेवत नाही का 25 वर्ष झाल्यानंतर? जा परत अजून कुठंतरी सांगा तुमचे अनुभव.
असं नाही आहे मित्रांनो. मी जोपर्यंत माझे अनुभव सांगतोय तुम्हाला तोपर्यंतच तुमचे अनुभव मला ऐकायला मिळणार आहेत. बरोबर बोलतोय का रे मी? ही लेन देन आयुष्यभर चालू ठेवायची आहे. हीच ती मदत आहे. मदत घेणं थांबवा. आज ना उद्या परत माती खाल्ली जाते. अशी माती खाल्लेले 2500 मोहन भागवत मी या 25 वर्षात बघितलेले आहेत. म्हणून मी रोज प्रयत्न करतो. तर त्यासाठी काहीतरी वेगळं करायला लागतं असं अजिबात नाही रे. एक पॅडल मारायचं आहे फक्त रोजचं. कारण काय होतं तुम्हाला सांगतो. सायकल चालवताना, रस्त्याने जाताना मध्ये छोटे मोठे वाळू येते, छोटी मोठी खडी येते. बऱ्याच वेळा प्लेन रस्ता असतो, कधी कधी चढाचा रस्ता लागतो. मग तिथं जोरात पॅडल मारायला लागतं की नाही रे? आता दरवेळेला चढाचाच रस्ता लागतो असं नाही की, कधी कधी उताराचाही रस्ता लागतो. तिथं सायकलचा स्पीड चांगला वाढतो. झपाट्याने प्रगती होत राहते माणसाची. मग त्यावेळेला पॅडल मारायची जरूर पण राहत नाही. चांगल्या स्पीडनी जर तुमची रिकव्हरी होत असेल तर आपल्याला वाटतं की आता कशाला पॅडल मारायचंय, आता गती पकडली आपल्या आयुष्याने. परंतु पॅडल न मारता सायकल जर का लय जोरात जात असल बॅट्या तुझी, तर तो रस्ता खड्ड्याच्या दिशेने जातोय. उतार शेवटी कुठं जातो? खड्ड्यातच जातो. म्हणजेच मला सावधच राहिलं पाहिजे. प्रगती कितीही फास्ट झाली, आता काय प्रॉब्लेम नाही रे, आता मजबूत पैसे मिळवतो मी, आता काय प्रॉब्लेम नाही रे. गेल्या 3 महिन्यामध्ये बायकोनी एकदाही मला काय अक्कल शिकवलेली नाही. याचा अर्थ तू बेसावध होऊ नको. आता सगळं चांगलं चाललंय माझं, चाललंय, चालू दे. पण मॉनिटर युअर थॉट्स. हीच ती विचार करायची वेळ आहे. तुला वाटलं होतं का रे असं कधी छान चालेल तुझं? नाही हो, खरंच वाटलं नव्हतं. मग आता कसं छान चाललंय, त्यासाठी तू काय प्रयत्न करतोयस हे बोल ना बेटे. समोरच्याला सांग ना. नवीन माणसाला होप दे ना. अहो, माझं वर्ष होत आलं तरी माझ्या घरातली कटकट अजिबात बंद होत नव्हती. मी बंद असा शब्द वापरतोय बरं का, कमी होत नव्हती नाही वापरत आहे मी. बंद व्हायला पाहिजे असते मला. आणि मी प्रश्न विचारला, बायकोचे तोंड बंद करण्यासाठी काय करावे? तर माझ्या एका ओल्ड टायमरने सांगितलं, घर सोडून जावे. कारण बायकोच ती, तिचं तोंड कधीच बंद होणार नाही. परमेश्वराने तिच्या हातामध्ये तुझ्या गर्वाचा फुगा फुगायला लागला की त्याला टाचणी लावायचं काम दिलेलं आहे तिच्याकडे. त्यामुळे ती वेळोवेळी तुझी अक्कल काढतच राहणार. 25 वर्ष झाली म्हणून काय झालं? माझी बायको अजूनही मलाच म्हणत नाही असं वाटतं का तुम्हाला? हा, माहिती आहे काय दिवे लावलेत आयुष्यात.
अहो, कारण आमचे दिवे बघितलेले आहेत त्यांनी, आणि वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात अंधकार आमच्यामुळे आलेला आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाला बोलतोय रे मी, ये लक्ष देऊन ऐका. आता परत तेच करायचं आहे का खेळ आपल्याला? खरेच परत तोच घोर ठेवायचा आहे का बायका पोरांच्या जीवाला, आईबापांच्या जीवाला? नाही नाही, आता मला उरलेलं आयुष्य शांत चित्तानी आणि समाधानाने घालवायचंय. मी पण घरच्यांवर प्रेम करतो हो. अरे जे प्रेम करतात त्यांच्यात वावर, म्हणजे ते प्रेम कसं व्यक्त करायचं असतं हे शिकशील तू. तुला मदतीची जरूर आहे. कसली मदतीची जरूर आहे? मी माझ्या घरच्यांवर प्रेम कसं व्यक्त करू हे शिकण्याची आपल्याला गरज आहे. पैसे सगळ्यांनाच मिळवता येतात हो, पण ते मिळवलेले पैसे आपल्याला दात येतात, ते येऊ नयेत म्हणून म्हणजे नो प्रॉब्लेम यार हे जे वाटणं आहे ते वाटू नये ह्यासाठी आपल्याला मदतीची जरूर आहे. म्हणजेच आपल्याला सावधपणाने जगण्याची जरूर आहे. म्हणजेच आपल्याला आपले पाय जमिनीवर आणणाऱ्या मित्राची जरूर आहे. म्हणजेच मेंदळे आपल्याला मार्गदर्शकाची जरूर आहे. मला मार्गदर्शक म्हणजे सर्व बाबतीमध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेला असा सर्वगुण संपन्न माणूस असतो असं मला वाटत होतं. त्यामुळे मला तो सापडतच नव्हता. पण मी जेव्हा माझ्या एका ओल्ड टायमरशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं, कौटुंबिक अस्ताव्यस्तता घालवण्यासाठी त्या भुजबळचं मार्गदर्शन घे, आर्थिक अस्ताव्यस्तता घालवण्यासाठी त्या महेश कुलकर्णीचं मार्गदर्शन घे, समाजातली नाती बदलण्यासाठी सुधारण्यासाठी त्या मंदार ठाकरचं मार्गदर्शन घे ना. प्रत्येक बाबतीत वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळा मार्गदर्शक घे. असा कुठं तुला नियम आहे का? मग ते मला पटलं. मग मी मार्गदर्शन घ्यायला लागलो आणि मग मला त्या बाबतीत यशस्वी झालेले सगळे कलाकार भेटायला लागले. आणि माझं जीवन बदललं. तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला मदतीची जरूर आहे का? तर होय आहे. कोणत्या बाबतीत आहे? सर्वच बाबतीत आहे. हे मगाशी उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे तुझा कान दुखतोय का, दात दुखतोय का, गुडघा दुखतोय का, कंबर दुखतीये हे सांगता आलं पाहिजे. आणि ते कोणालाही आपल्याला सांगता येतं बरं का. पण आपण उगीच मी नाही बाई त्यातली कडीला वाचलीसारखं मी कसं काय सांगू त्यांना, ती माझी घरगुती बाब आहे. लेका तुझं सगळं चव्हाट्यावर आलं. कसली घरगुती बाब रे? अख्ख्या गावाला कळलं व्यसनमुक्ती केंद्रात तुला कोंबलाय, ठेवलंय बिवलंय नाही, कोंबलाय.
बी परखड विथ आवर सेल्फ. काय राहिलं ह्याची एकदा जाणीव झाली ना की मग पुढचं आयुष्य म्हणजे देशपांडे हिरवळ आहे. तुम्हाला सांगतो मी, तेवढा एकच खडा होता तुझ्या वागण्यात. ती मदत मागत नव्हता बेट्या. तू मदत मागायला लागलो, जीवन बदललं. 10:30 वाजलेत. माझी बोलणं थांबवायची वेळ झालेली आहे. आज बोललेल्या गोष्टींवरती कोणालाही काही प्रश्न शंका काही असेल तर अत्यंत मनमोकळेपणाने विचारा. या सगळ्यांना कोणी इथं आपल्याला हसायला जमलेलं नाहीये. बाहेरच्या जगात आपलं हसं झालंय म्हणून आपण इथं आलेलो. चला बोला.